नमस्कार. खरंच वास्तुशास्त्राचे मूळ ग्रंथ काय सांगतात? या वास्तू म्हणजे काय या वास्तुशास्त्राच्या पहिल्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. खरंच मंडळी, वास्तू म्हणजे काय हो? तर वास्तुशास्त्रात घरासाठी निवडलेली, अर्थात कंपाऊंड घातलेली भूमी किंवा जागा याला वास्तू असे म्हटले आहे. आणि त्या जागेमध्ये बांधलेलं घर त्याला भवन असे म्हणतात. पण आपण घरालाच वास्तू म्हणतो, पण ही गैरसमजुतीतून निर्माण झालेली परंपरा आहे. मंडळी, वास्तू आणि भवन किंवा घर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वास्तू हा शब्द वस या धातूपासून तयार झाला. वस म्हणजे वसतिस्थान करून राहण्याची जागा आणि त्यात बांधलेलं घर त्याला भवन असे म्हणतात. मयमतम या वास्तुशास्त्राच्या ग्रंथात अध्याय 2 मध्ये मयासूर म्हणतात, अमर्त्याश्चैव मर्त्याश्च यत्र यत्र वसंतीही. अर्थात अमरत्व प्राप्त झालेले देव आणि मर्त्य म्हणजे मानव ज्या ठिकाणी राहतात त्याला वास्तू असे म्हणतात. भूमिप्रसाद यानानी शयनमचे चतुर्विधम भूरवे मुख्य वास्तू स्यात् तत्र जातानी यानीही. भूमी म्हणजे घर बांधण्यासाठी निवडलेली जागा, प्रसाद म्हणजे निवडलेल्या जागेत बांधलेलं घर, शयन म्हणजे झोपण्यासाठी पलंग अथवा बेड, यान म्हणजे वाहन. या 4 प्रकारच्या वास्तू असल्या तरी मयमतमध्ये सांगितल्या असल्या तरी भूमी हीच मुख्य वास्तू मानावी असा मंडळी निर्देश आहे. मानसाराम अध्याय 3 मध्ये सुद्धा वास्तूची व्याख्या काहीशी याच प्रकारे दिलेली आहे. वास्तुशास्त्रातील विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथात वास्तुशास्त्रम प्रवक्ष्यामी लोकानां हितकामेया असं म्हटलेलं आहे. लोकांच्या हितासाठी निर्माण झालेलं हे शास्त्र आहे, त्यामुळे याचा वापर लोकांच्या हितासाठीच व्हावा. लोकांच्या अहितासाठी जर याचा वापर केला तर ते हितकारक ठरणार नाही. उदाहरणार्थ मद्य निर्मिती कारखाने, दारू दुकाने इत्यादी. धन्यवाद. प्रभाकर जंगम, मंगल ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, ईश्वर.